आवाज मानदेशाचा। पत्नीला घरात का ठेवून घेत नाहीस या क्षुल्लक वाटणाऱ्या वादाचे रूपांतर एका क्रूर हत्येत झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील माणमोडी येथे घडली आहे। मुलाने रागाच्या भरात आपल्या 51 वर्षीय आईचे नाक, तोंड आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली। या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्यात। माणमोडी येथील झेंडेमळा परिसरात राहणारा जगदीश जीवन झेंडे वय 28 वर्ष याचे आपल्या आई संगीता जीवन झेंडे वय 51 वर्ष सतत भांडण होत असे। जगदीशची पत्नी सोनाली हिला घरात नांदवून घेण्यास संगीता यांचा कडाडून विरोध होता। या गोष्टीचा राग मनात ठेवून जगदीशने 16 एप्रिल 2026 रोजी पहाटेच्या सुमारास घरात दुसरे कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेतला आणि आईचे नाक, तोंड, गळा दाबून तिचा जीव घेतला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। मृत पावलेल्या संगीता यांच्या भावाने या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईचा असा करुण अंत झाल्याने माणमोडी गावात हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।